जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 5वा राज्यस्तरीय जाधवर सायन्स फेस्टिवल या सभागृहामध्ये संपन्न होतोय। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत, यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात। जाधवर ग्रुप हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी नेहमीच अग्रेसर असतो। विद्यार्थ्यांचे कलागुण हे प्रदर्शित करण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ देण्याचं काम जाधवर ग्रुप वर्षभर विद्यार्थ्यांसाठी करत असतं। त्यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पोवाडा अशा अनेक कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवत असतं आणि विद्यार्थ्यांचे जे काही कलागुण आहेत हे सायन्स प्रोजेक्टच्या नुसार प्रेझेंट करून त्या ठिकाणी मांडणं ही सुद्धा एक कला आहे आणि त्या कलेसाठी जाधवर ग्रुप दरवर्षी राज्यस्तरीय सायन्स फेअरचं आयोजन आणि नियोजन करत असतं। या संपूर्ण जे कार्यक्रम या संस्थेमध्ये राबवले जातात याचा आढावा घेणारी ही संस्थेची चित्रफीत। बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टंट देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। उच्च विद्याविभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, BBA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, MBA, PGDM, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम तसंच मराठी माध्यम असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत। शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेमध्ये ऍक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंट हे कोर्सेस सुद्धा शिकवले जातात। तर योगा आणि मेडिटेशन सारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात। तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE आणि NEET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT मधून शिक्षण घेतलेल्या तज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात। 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात। प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थेअरी सोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळे। भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून युवा संसद सुरू केली। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंड जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पियो हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला,
आदर्श शिक्षक पुरस्कार हे उपक्रम राबवले जातात. जाधवर सायन्स फेअरमध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केले जाते. कंवा आणि शिका योजनेअंतर्गत 50 विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते. आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते. तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंत विशेष स्कॉलरशिप दिली जाते. आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो. मॅजिक बस, जस्ट टायर, रुबी हॉल, HDFC बँक, बजाज अलियन्स, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो, सह्याद्री हॉस्पिटल अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात. 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी दिली. लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे. रिअल इस्टेट, बांधकाम, हॉटेल, सेवा, चित्रपट निर्मिती अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर. पुणे या विद्येच्या माहेरघरात फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे. त्यांच्या या वाटचालीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. राज्यस्तरीय जाधवर सायन्स फेस्टिवलचं उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते या सभागृहामध्ये दीप प्रज्वलन करून या ठिकाणी होतंय. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलन करून करावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. शीतल मॅडम यांनाही विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 5वा राज्यस्तरीय जाधवर सायन्स फेस्टिवल या सभागृहामध्ये संपन्न होतोय. या कार्यक्रमाची सुरुवात शार्दूलराव जाधवर सर मंचावरती उपस्थित आहेत. यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. खऱ्या अर्थाने या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत, ज्यांचा सायन्स क्षेत्रामध्ये मोठा प्रभाव त्या ठिकाणी आहे असे माननीय डॉक्टर आतार सिंग पीपल सर या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. त्याचप्रमाणे मंचावरती सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित आहेत. यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 5वा राज्यस्तरीय जाधवर सायन्स फेस्टिवल या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यापूर्वी संस्थेचे उपाध्यक्ष मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं. युवक हा केंद्रबिंदू मानून देशाची ध्येय धोरणं राबवली तर भारत महासत्ता राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही असं मानणार आणि आपल्या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असणारं व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधव. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी या खेडेगावात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर यांचा जन्म झाला. घरच्या आर्थिक संकटांवर मात करत आपलं शिक्षण घेत असताना प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर सरांनी समाजाप्रती असणारी बांधिलकी कधीही कमी होऊ दिली नाही. पुण्यात येऊन प्राध्यापकाची नोकरी करता करता त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. उत्तम वक्ता, विद्यापीठात अधिष्ठाता, बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अशा एकाच वेळी अनेक पदांवर ते कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणूनही त्यांनी 5 वर्ष काम केले. अशा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचा जन्म पुण्यात झाला. अतिशय कमी वयात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी जाधवर ग्रुप आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन कॉर्पोरेट लॉ, सायबर लॉ, एमकॉम, LLB, MBA, PGDHRM, LLM अशा अनेक पदव्या त्यांनी कमी वयातच संपादन केले. 1995 साली एका कन्या शाळेपासून सुरुवात झालेला शिक्षण संस्थांचा हा प्रवास आज 80 शाखांपर्यंत पोहोचलाय. त्यापैकी 40 शैक्षणिक संस्थांची जबाबदारी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर स्वतः सांभाळतात. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 25,000हून जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात तर 1500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण या तत्वावर वाटचाल करणाऱ्या संस्थेने भारतीय संस्कृतीबरोबर अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब केला आहे. विद्यार्थ्यांसाठी 100% रोजगाराच्या संधी, कमीत कमी फी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी ही जाधवर ग्रुप ऑफ त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारो, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षायचा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. आजच्या या 5व्या जाधवर सायन्स फेस्टिवलच्या कार्यक्रमासाठी आपल्याला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय श्री डॉक्टर आत्तारसिंह पिपली सर, मंचावरती उपस्थित सर्वच विभागांचे विभाग प्रमुख आणि उपस्थित माझ्या सर्व मित्र बंधू आणि भगिनी. खरं तर आजचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणावरती अनन्य साधारण असं महत्व आहे. कारण हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम इतर कोणत्याही कार्यक्रमांसारखा नाही. या कार्यक्रमामध्ये जे सहभागी होणारे विद्यार्थी आहेत, जे समोर बसलेले विद्यार्थी आहेत, हे खरोखरच या सगळ्या लोकांचं, तुमच्या सर्व मित्रांचं मला या ठिकाणी मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की अनेक कार्यक्रम होत असतात. मग ते कल्चरल असतील, पॉलिटिकल असतील, सोशल असतील, इकॉनॉमिकल असतील, परंतु सायन्स क्षेत्रातला जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये सामील होणारे विद्यार्थी, याच्यामध्ये काहीतरी वेगळं असं काही त्यांचं स्थान निर्माण करणारे, प्रोजेक्ट निर्माण करणारे विद्यार्थी, हे जे सगळे विद्यार्थी आहेत यांचं मनापासून सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण एकतर
ज्या वेळेसला आपण शाळेच्या वयामध्ये असतो, कॉलेजच्या वयामध्ये असतो, युवा तरुण वय ज्या वेळेसला आपलं असतं, त्यावेळेसला सायन्स आणि मॅथमॅटिक्स हे जर दोन विषय आपण घेतले तर त्याची एक वेगळी भीती हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये असते. परंतु आज जर सायन्सचा आपण विचार केला तर सायन्स हे जे आपली जी संस्कृती आहे, जी भारतीय संस्कृती आहे, जे आपल्या पोथी पुराणांमध्ये जे लिहून ठेवलेलं आहे, याचं सगळ्याचं जर सार आपण जर काढला तर तो सार आहे आताचा जो सायन्स आहे, आताचा ज्याचा अभ्यास आपण आताच्या स्थितीला करतोय, ते सगळ्याच्या सगळं हजारो लाखो करोडो वर्षापूर्वी आपल्या पोथी पुराणांमध्ये आपल्या सगळ्या ऋषी मुनींनी फार मोठ्या प्रमाणावरती लिहून ठेवलेलं आहे. आज हा कार्यक्रम घेत असताना आमच्या डोक्यामध्ये एकच संकल्प की आज जर भारताचा जर आपण विचार केला तर भारत देशामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये पेटंट जर एखादं निर्माण झालं तर एखादं पेटंट झाल्यानंतर त्याला लगोलग 1, 2, 4 कोटी रुपयाची नोकरी, मोठ्या प्रमाणावरती त्यांचं सेलिब्रेशन, त्याला सेलिब्रिटी स्टेटस, ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात. कारण आपल्याकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती पेटंट सारखे जे विषय आहेत हे आजपर्यंत त्याच्यामध्ये झालेले नाही. आणि म्हणून आज आपल्या देशाचा जर विचार केला तर आज आपण म्हणतो की भारताला आपण पुणे युनिव्हर्सिटी असेल किंवा पुणे असेल याला ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट असं आपल्याला म्हटलं जातं. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की फार मोठ्या प्रमाणावरती आपला जो नंबर आहे हा नंबर युनिव्हर्सिटीचा नंबर आपल्या हा खाली खाली पडत चाललेला आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसतो, वाढत नाहीये, आपला नंबर खाली खाली चाललेला. आज आपण बाहेरच्या देशातला जर विचार केला, बाहेरच्या देशातल्या युनिव्हर्सिटीज पाहिल्या, आपल्या देशातल्या युनिव्हर्सिटीज पाहिल्या तर आपला जो नंबर आहे हा नंबर कायमस्वरूपी आपण पडत चाललेलो आहे. आपल्या देशामधली एकही युनिव्हर्सिटी अशी नाही की जी पहिल्या 100 मध्ये त्या ठिकाणी जगामध्ये त्याच्यामध्ये ती येईल. आणि म्हणून एक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी त्यांचे जे विचार आहेत त्या विचाराला वाव मिळाला पाहिजे. म्हणून सायन्स फेअर सारखा कार्यक्रमाचे आयोजन आपण केलं. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की शार्क टँक इंडिया सारखा कार्यक्रम जो सोनी टीव्ही चॅनल वरती त्या ठिकाणी चालू आहे, त्या म्हणजे चालू होता, त्याचे 2 सीझन्स त्या ठिकाणी झाले. हे 2 सीझन्स होत असताना त्याच्यामध्ये जे जजेस आले तुम्हाला माहिती असेल, लेन्सकार्ट कंपनी आहे, त्याच्यानंतर car.com आहे, एमक्युअर फार्मा आहे, त्याच्यानंतर भारत पे आहे, त्याचे जे सीईओज होते ते सगळे लोक त्या कार्यक्रमामध्ये त्याच्यामध्ये ते जज म्हणून होते. परंतु जे गोर गरीब शोषित दलित वंचित समाजामधून जे विद्यार्थी येतात, ज्या लोकांकडे स्वतःचं त्या ठिकाणी भांडवल नाहीये, अशा सगळ्या लोकांनी त्यांच्या ज्या डोक्यामधल्या संकल्पना होत्या त्या संकल्पना त्या कार्यक्रमामध्ये मांडल्या आणि त्यांना 100 कोटी रुपयाचे त्या ठिकाणी म्हणजे भांडवल किंवा त्यांचा धंदा अजून मोठा करण्यासाठीचे पैसे हे त्या लोकांना त्या ठिकाणी मिळाले. आणि म्हणून तुमच्यातला प्रत्येक व्यक्ती हा त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, तुमच्यातला प्रत्येक व्यक्ती या मोठा प्लॅटफॉर्म त्या लोकांना मिळू शकत नाही. म्हणून तुमच्या सगळ्यांचा विचार करून आपण हा प्लॅटफॉर्म स्टेट लेवलचा त्या ठिकाणी तयार केला. आणि मला सांगता ना सर, मुझे बताते वक्त बहुत बड़े तौर पे मुझे अभिमान है कि संस्था की ओर से जो ऐसे गरीब बच्चे हैं जिनके पास किसी भी तौर पे पैसा नहीं है पर उनके दिमाग में आइडियाज है, ये आइडियाज इंप्लीमेंट करने के लिए लोगों के पास पैसा नहीं है, तो संस्था की ओर से हम जो लोग पेटेंट बना सकते हैं या बहुत अच्छी तौर पे रिसर्च कर सकते हैं उनको हम 10 लाख रुपए का स्कॉलरशिप हम ये प्रोग्राम में बच्चों को दे रहे हैं. आज तुमच्यातल्या कुणाच्याही डोक्यामध्ये जर एखादी संकल्पना असेल पण आपल्याकडे पैसे नाहीयेत म्हणून जर आपण वेगळं काही करू शकत नसू तर 10 लाख रुपयाची स्कॉलरशिप आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देतोय. तुम्हाला तो प्रोजेक्ट घेऊन आमच्याकडे यायचा आहे आणि तो प्रोजेक्ट दाखवल्यानंतर तो व्हेरीफाय करून आम्ही जर ते चांगल्या पद्धतीने त्याचं काही पेटंट होणार असेल तर आम्ही तुम्हाला ते पैसे देतोय. आणि ज्या वेळेसला ते विकायची वेळ येईल त्यावेळेसला अर्धे पैसे तुम्हाला आणि अर्धे पैसे संस्थेला, अशा पद्धतीची योजना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आणलेली आहे. आज मला सांगताना अभिमान वाटतो आमची जी संस्कृती आहे या संस्कृतीचा जर आपण विचार केला तर काय मोठ्या प्रमाणावरती आमच्या ऋषी मुनींनी करून ठेवलेलं होतं. म्हणजे ज्या वेळेसला आपली हनुमान चालीसा ज्या वेळेसला लिहून ठेवलेली होती, या हनुमान चालिसेमध्ये काही श्लोक आहेत आणि त्या श्लोकांमध्ये असं लिहिलेलं आहे की जग सहस्त्र योजन पर भानु, म्हणजे आपण जर योजन जग सहस्त्र त्याच्यानंतर लिली होत आहे मधुर फल जानू, जर ह्या दोन्ही श्लोकांचा जर अर्थ आपण त्या ठिकाणी जर काढला, जग सहस्त्र योजन पर भानु लिलिओ ताहिर मधुर फल जानू, याचा जर आपण अर्थ काढला तर अर्थ असा निघतो. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगतो की ज्या वेळेसला हनुमान लहान होते आपल्या सगळ्यांना माहिती असेल मस्ती करायचे, जसं तुम्ही करीत असाल तर ते मस्ती करायचे आणि मस्ती केल्यानंतर त्यांच्या आईनं त्यांना रागवलं, त्यांना खायला दिलं नाही आणि खायला दिलं नाही म्हणून त्याला राग आला, भूक लागलेली होती. मग दिसलं वरती सूर्य दिसल्यामुळे त्याला वाटलं आता हे चांगलं फळ आहे, आम्ही जाऊन ते खाल्लं पाहिजे म्हणून त्यांनी विराट रूप त्या ठिकाणी धारण केलं.
छोटा हनुमान अत्यंत मोठे झाले. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की त्यांच्याकडे एवढी पॉवर आहे, एवढं त्यांच्याकडे सगळं त्यांना मिळालेलं होतं की ते पाहिजे तेवढं मोठं रूप त्या ठिकाणी धारण करू शकत होते. आणि म्हणून ते सूर्याला खायला निघाले. त्यांना वाटलं ते सूर्य म्हणजे आंबा आहे आणि ते खायला निघाले. खायला निघाल्यानंतर मग त्याच्यावरती हा श्लोक आहे की असा तो श्लोक आहे की त्या श्लोकामध्ये की तुम्हाला भूक लागलेली होती, ते फळ दिसलं आणि तुम्ही ते खायला त्या ठिकाणी निघालात. योजन हा जर शब्द आपण त्या ठिकाणी पाहिला तर 1 योजन म्हणजे 12 वर्ष, आणि त्याचं जर आपण सगळ्याचं जर गुणिले करून त्या ठिकाणी जर काढलं तर 15,36,00,000 किलोमीटर पृथ्वीपासून ते सूर्यापर्यंतचं अंतर त्या ठिकाणी आहे. आणि ते सगळं आपल्या श्लोकांमध्ये त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. आज नासा असेल, इस्रो असेल, अशा दोन्ही संस्थांमध्ये किंवा मोठमोठे जे विद्यापीठ आहेत, मग ऑक्सफर्ड सारखी युनिव्हर्सिटी असेल, केम्ब्रिज सारखी युनिव्हर्सिटी असेल, बाहेरच्या देशातल्या युनिव्हर्सिटीज असतील, या ठिकाणी आपल्याकडे संस्कृत मधलं त्या ठिकाणी डिपार्टमेंट स्थापन केलेलं आपल्याला दिसतं. जसं आपल्या शाळेमध्ये मराठी डिपार्टमेंट असतं, इंग्लिश डिपार्टमेंट असतं किंवा हिंदी डिपार्टमेंट असतं, कॉलेज लेवलला पॉलिटिकल सायन्स, जसे प्रत्येक विषयाचे डिपार्टमेंट आहेत, तसं बाहेरच्या देशांमध्ये आता किंवा या नासामध्ये सुद्धा त्या ठिकाणी संस्कृत डिपार्टमेंट चालू झालेलं आहे. आणि ती सगळी लोक त्या ठिकाणी अभ्यास करतात की आमच्या पोथी पुराणांमध्ये काय लिहून ठेवलेलं आहे, याचा अभ्यास ती लोक त्या ठिकाणी करू लागलेले. आणि म्हणून आज जर आपण पाहिलं की ज्या वेळेसला राम सेतू, म्हणजे आमच्या देशाची परिस्थिती इतकी बेकार आहे की आमच्या देशामध्ये कुछ सालों पहले राम थे या नहीं थे, इसके ऊपर एक भारत के बहुत बड़ी पार्टी ने सुप्रीम कोर्ट में एक वहां पे एफिडेविट दिया था और उनका कहना था कि राम जो है ये फिक्शन कैरेक्टर है, ये अस्तित्व में है ही नहीं. और नासा क्या बोल रहा था, नासा ने ऐसा कहा कि जिस दौर में राम थे उसी दौर का राम सेतु है. हमारे लोगों ने, इंडिया के लोगों ने ऐसा कहा कि जो अभी राम सेतु है ये नेचुरली तैयार हुआ है, वो डायरेक्टली नहीं है. मतलब ये किसी मॅनमेड नाहीये, हे डायरेक्टली तयार हुआ है. ही आमची परिस्थिती. आमच्या देशातली लोक म्हणतात राम नव्हते, आमच्या देशातली लोक सांगतायत की तिकडे जो राम सेतू बांधलेला आहे हा डायरेक्ट त्या ठिकाणी भूकंप झाला, वरती आला आणि तो पूल तयार झाला. बाहेरच्या देशातली लोक म्हणतायत मॅनमेड आहे, ज्या दौरमध्ये तुम्ही राम सांगत होते त्या दौर मधला तो पूल आहे. आणि एवढंच नाही, ज्या वेळेसला इंडोनेशियामध्ये, आता इंडोनेशिया पूर्णपणे मुस्लिम राष्ट्र झालेला, त्या मुस्लिम राष्ट्रामध्ये आज सुद्धा जर तुम्ही तिकडे गेलात तर तिकडं रामलीला म्हणजे रामाची कथा ही मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होते. ज्या वेळेस अटल बिहारी वाजपेयी आपल्या देशाचे पंतप्रधान होते त्यावेळेसला इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी विचारलं की राम जन्मभूमीची भांडणं काय, इकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती राम जन्मभूमी, अयोध्या ही भांडणं काय. त्यावेळेसला त्यांनी सांगितलं की म्हणजे असा प्रॉब्लेम आहे, तिकडे मस्जिद होती, आता तिकडे आधी राम मंदिर होता, आता तिकडे मस्जिद आहे आणि त्याच्यामुळे काही भांडणं आमची त्याच्यामध्ये चालू आहेत. त्यावेळेसला ते इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं की आमचं राष्ट्र हे संपूर्णपणावरती मुस्लिम राष्ट्र आहे, तरी देखील आम्ही रामाला त्या ठिकाणी सोडलेलं नाही. कारण इंडोनेशियामध्ये आज सुद्धा त्यांच्या नोटेवरती गणपतीचं चित्र हे त्याच्या ठिकाणी आपल्याला असलेलं मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दिसतं. रामलीला तिकडे झालेली दिसती, वेगवेगळ्या कथा तिकडे झालेल्या आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. आणि एवढंच नाही, त्यांनी सांगितलं की ज्या देशामध्ये राम जन्मले त्या देशामध्ये जर रामच नव्हते, राम सेतू वेगळा आहे, अशी जर चर्चा होत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय. आज जर तुम्ही पाहिलं तर आमच्या बिहारमध्ये एक पूल तयार केलेला, त्या पुलाचं तुम्हाला गंमत सांगतो मी की एका मंत्री आले, त्या बिहारमधल्या पुलाचं उद्घाटन केलं, फीत कापली, मंत्र्याची गाडी गेली, मंत्री घरी जातो ना जातो तोपर्यंत पूल पडला, पूल डायरेक्ट नदीमध्ये. आणि हे जे मंत्री आहेत घरी गेल्यानंतर त्यांना वाटलं बिहार कसं मागासलेलं राज्य, एवढं काही तिकडे सगळ्या गोष्टी नाहीयेत, त्यांना वाटलं आपली बातमी येईल काय येईल, बातमी वेगळीच. ते इकडे घरी पोहोचले, बातमी वेगळीच चालू झाली, उद्घाटनाची नाही तर पूल पडलेलीच. आज आमच्या राम सेतूचं जर तुम्ही पाहिलं, आमचे आर्किटेक्ट कोण आहेत, आमचे इंजिनियर कोण आहेत, नर आणि नील. या नर आणि नीलांनी जो राम सेतू बांधला, या राम सेतू मध्ये आताच आपण जसं कॉन्क्रीट आहे, कॉन्क्रीट लावलेलं नाही, विटा नाहीत, दगड त्या ठिकाणी आहेत, परंतु त्याच्यामध्ये जे वापरलेलं साहित्य ते साहित्य असं आहे की त्याच्यामध्ये चुना आहे, विविध जडीबुटी आहेत. आणि त्या जडीबुटी आणि ज्या पद्धतीचा जो चुना त्या राम सेतूला वापरलेला आहे, आज हजारो वर्ष झाली तरी देखील राम सेतू जसाच्या तसा भारताच्या आणि श्रीलंकेच्या मध्ये त्या ठिकाणी आलेला दिसतो. फक्त आता पाण्याची पातळी ग्लोबल वॉर्मिंग मध्ये वाढल्यामुळे तो पूल थोडासा आपल्याला खाली जाताना आपल्याला त्याच्यामध्ये तो दिसतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले तुम्ही त्या ठिकाणी पहा, एखादी इमारत म्हणजे इथंच
आपल्या आंबेगावमध्ये जिथं आता तो पेट्रोल पंप झालेला आहे, त्या पेट्रोल पंपच्या जागेवरती एक इमारत बांधलेली होती. ती इमारत बांधून फक्त 1 वर्ष झालेलं होतं. 1 वर्षाच्या आतमध्ये ती इमारत त्या ठिकाणी पडली, अनेक लोक त्याच्यामध्ये वारले, मेले त्या ठिकाणी. ही परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जर तुम्ही पाहिले, राजस्थान मधलं जर जुनं आर्किटेक्चर त्या ठिकाणी पाहिलं, तर ते आज आपण तयार करू शकत नाही. ही परिस्थिती आपली त्या ठिकाणी आहे. आज आपण डिझाईन तयार करू शकत नाही, कॉन्क्रीट मध्ये सुद्धा आपण डिझाईन तयार करू शकत नाही. आपल्याला पीओपीचा सहारा त्या ठिकाणी घ्यावा लागलेला आहे. ही परिस्थिती आज आपली त्या ठिकाणी झालेली आपल्याला त्याच्यामध्ये दिसती. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीवरती जर आपल्याला मात करायची असेल, तर आपल्याला अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली जी संस्कृती होती, त्या संस्कृती सोबतच जे आता रिसर्च इनोव्हेशन जे शेवटच्या कालावधीमध्ये झालेलं आहे, त्याच्यावरती आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण तुमच्या सगळ्यांच्या अभ्यासामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचं चांगलं व्हावं, तुम्ही मोठे सायंटिस्ट व्हावे, तुम्ही चांगले इंजिनियर व्हावात, तुम्ही चांगले वकील व्हावात, तुम्हाला चांगले संस्कार मिळावेत, अशा पद्धतीचं संस्कार, अशा पद्धतीचं शिक्षण हे तुम्हाला कोणालाही दिलं गेलेलं नाही. मी नेहमी सांगत असतो की अनेक लोक येतात आणि आम्हाला तुमच्या वयातच आम्ही असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना लोक शिवाय घालतात की काय आजची पिढी यांचा आदर्श घेत नाही, त्यांचा आदर्श घेत नाही, अमकं नाही, तमकं नाही, संस्कृती माहित नाही, ग्रंथ माहिती नाही. मला या सगळ्या लोकांना सांगायचं आहे की जर आपल्याला आपल्या शिक्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे 4थी नंतर जर कधी आलेच नसतील, त्याच्यानंतर शिवाजी महाराजच नाहीत, तर मग बाकी संभाजी महाराज, झाशीची राणी, वासुदेव बळवंत फडके, लहुजी वस्ताद, ह्या सगळ्या लोकांची जर नावं आपल्याला माहितीच नाहीयेत, या लोकांचा अभ्यासच आपण केलेला नाहीये. जर थोर महात्म्यांचा आपल्याकडे अभ्यास नसेल, यांची माहिती जर आपल्याला त्या ठिकाणी नसेल, ह्या सगळ्या गोष्टी नसताना मग आपले पोथी पुराण, आपला जो इतिहास आहे हा तर आपल्याला त्या ठिकाणी वाचायला सुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही. हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागणार आहे. आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी करत असताना आज आपली जी शिक्षण पद्धती, जी लॉर्ड मॅकॉलेनं 1832 साली त्या ठिकाणी, 35 साली त्या ठिकाणी तयार केली, जी एल्फिस्टन नावाचं हायस्कूल मुंबईमध्ये तयार झालं आणि त्याच्यातून कारकून तयार करण्याची जी शाळा आणि कॉलेजेस तयार झाले, आज तोच आपण एज्युकेशन पॅटर्न आज देखील आपण चालवत होतो. 1832 साली हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणजे तिथली राज्यसभा आणि लोकसभा इंग्लंडची, तिकडे भाषण देताना त्यांनी सांगितलं की मी भारत देश वाढवा फिरलो, या देशामध्ये मला एकही माणूस गरीब सापडला नाही, सगळेच्या सगळे लोक बलवान, बलशाली, बुद्धिमान, सदविचारी सगळे सापडले. याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे त्या देशामधली गुरुकुल पद्धती. आपण गुरुकुल पद्धतीमध्ये होतो. आपले जे आचार्य होते, इकडे कुणी गरीब नाही, कुणी श्रीमंत नाही, राजाचंही पोरग तिथं जायचं आणि भिकाऱ्याचंही पोरग तिथं जात होतं. एका शिक्षकाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ज्ञात होत्या. छत्रपती संभाजी महाराजांसारखा माणूस 10-15 भाषा त्याला त्या ठिकाणी येत होत्या. एखादा जर वैद्य असेल तर वैद्याला फार मोठ्या प्रमाणावरती डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी. आजची परिस्थिती काय, आज के जो डॉक्टर है उनको आँख का कुछ प्रॉब्लम है, अगर आँख का डॉक्टर है तो उसको हार्ट का पता नहीं, हार्ट वाले को पैर का पता नहीं, पैर वाले को हाथ का पता नहीं, हाथ वाले को दांत का पता नहीं, किसी को कुछ पता नाही. एखाद्याने जर एखादं ऑपरेशन केलं तर दुसऱ्याच्या अवयवावर काहीतरी परिणाम होतोय, दुसरंच काहीतरी बंद पडतंय, की तिसरंच चालू होतोय. ही परिस्थिती आज आमची झाली. एकाला एक गोष्ट कळती का, एकाला एक गोष्ट कळत नाही. आणि त्याच्यामुळं आपल्याला तेवढ्यातल्या तेवढंच ठेवून कारकून बनवण्याची जी परिस्थिती होती ती त्या ठिकाणी आजपर्यंत त्याच्यामध्ये झालेली आहे. म्हणून 2020 साली जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून आता कुठंतरी बदल हे मोठ्या प्रमाणावरती होतील. आज सर या ठिकाणी आले, मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज 4 ग्रुपमध्ये हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतला. 8वी ते 10वीचा ए ग्रुप, 11वी-12वीचा बी ग्रुप, अंडर ग्रॅज्युएट म्हणजे कॉलेज लेवलला 12वी ते अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएशन होईपर्यंतचा ग्रुप सी, आणि पोस्ट ग्रॅज्युएट आणि ओपन फॉर ऑल असा ग्रुप डी आपण त्या ठिकाणी तयार केला. फार मोठ्या प्रमाणावरती 2 लाख रुपयापेक्षा जास्तचे बक्षीस आज आपण त्या ठिकाणी विविध फर्स्ट रँक, सेकंड रँक, थर्ड रँक आणि फोर्थ रँक मिळून 2 लाख रुपयाची बक्षीस आज आपण या ठिकाणी वाटतोय. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आज हा कार्यक्रम घेत असताना जवळजवळ 500 पेक्षा जास्त प्रोजेक्ट या कार्यक्रमाला त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेले आहेत. हा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हालाही अजून एक छोटासा कार्यक्रम, एक 10 मिनिटाचा आपला हा कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणी होणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपण सगळ्यांनी दिवाळीमध्ये 10,000 कपडे आपण गोळा केलेले होते. ते 10,000 कपड्यांचं वितरण आपण लायन्स क्लब ऑफ पुणेच्या माध्यमातून, लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या माध्यमातून आपण सापुतारा पर्वत रांगांच्या
गुजरातच्या त्या ठिकाणच्या आदिवासी लोकांना आपण ते 10,000 कपडे त्या ठिकाणी पाठवणार आहेत. त्याचा छोटासा एक 10-15 मिनिटाचा कार्यक्रम, हा कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणी होईल आणि तो झाल्यानंतर तुम्हाला हे सगळे प्रोजेक्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मला एकच गोष्टीचं सांगणं आहे की तुमच्याकडे पैसे नाहीत, तुम्हाला डोक्यामध्ये संकल्पना आहेत, म्हणून जर तुम्ही मागे राहणार असाल तर तुम्ही कधी तुमच्या प्रिन्सिपलकडे किंवा माझ्याकडे येऊन तुम्ही जर तुमची संकल्पना सांगितली तर नक्कीच 10 लाख रुपयाची स्कॉलरशिप आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देऊ. ते करताना सुद्धा जर तुमचा प्रोजेक्ट चांगला असला आणि 10 लाख रुपयापेक्षा जास्तीचे पैसे जर तुम्हाला पाहिजे असले, त्याची व्यवस्था संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती केली जाईल. हे आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये घ्यावं, हीच विनंती सगळ्या लोकांना त्या ठिकाणी करतो. ज्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्यांचे मी आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो, कारण अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं हा अत्यंत आगळा वेगळा कार्यक्रम आहे. ह्याच्यामध्ये डोकं लागतं, शांतता लागते, अभ्यास लागतो, काहीतरी करून दाखवायची इच्छा लागते आणि म्हणून त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो आणि सरांचे पुनश्च एकदा आभार मानतो की त्यांनी आमच्या विनंतीस मान देऊन ते या ठिकाणी आले. आणि मी थांबतो. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यदायी, आनंददायी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर 5वा राज्यस्तरीय जाधवर सायन्स फेस्टिवलसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत माननीय डॉक्टर अत्तर सिंग पीपल सर. हे या कार्यक्रमाचं परीक्षण सुद्धा करणार आहेत आणि त्यातून कोणत्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही हे स्वतः सायन्स क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केलेली आहे. प्रोजेक्ट त्यांचा सुरू आहे, ते प्रोजेक्टचे हेड आहेत, त्यांनी रिसर्च केलेला आहे आणि ते हा कार्यक्रम झाल्यानंतर खाली संपूर्ण परीक्षण सुद्धा करणार आहेत. यांच्यावरती चित्रित करण्यात आलेली ही पर्यावरणातील बदल सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करत असतात. मात्र या पर्यावरणाचा जवळून अभ्यास करून त्याविषयी सर्वसामान्यांना सावध करणारे अभ्यासक, शास्त्रज्ञ खूपच कमी आहेत. अशा काही अभ्यासू आणि पर्यावरणीय अभ्यासाला नवी दिशा देणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये डॉक्टर अत्तर सिंग पीपल यांचा समावेश आहे. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे प्रकल्प शास्त्रज्ञ डॉक्टर अत्तर सिंग पीपल यांचा वातावरणीय रसायनशास्त्र हा अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. वायू प्रदूषणाचे मापन, नियमन आणि वैशिष्ट्ये यांचा अभ्यास, डेटा विश्लेषण, सॅटेलाइट डेटा यांच्या आधारे संख्याशास्त्रीय मॉडेल यावर ते संशोधन करत आहेत. संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले अत्तर सिंग पीपल नव्या संशोधकांना मार्गदर्शन करतात. त्यांनी स्वतः PhD पूर्ण केल्यानंतरही विविध विद्यापीठांच्या अभ्यासवृत्ती मिळवल्या आहेत. युनायटेड नेशन्सच्या पर्यावरण प्रकल्पाअंतर्गत स्वच्छ वायू कृती योजनेवर कार्यरत आहेत. त्यांचे आजपर्यंत 30 संशोधन प्रबंध, 8 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. हवामानशास्त्र विषयातील त्यांच्या कार्याबद्दल डॉक्टर अत्तर सिंग यांना इंटरनॅशनल यंग सायंटिस्ट अवॉर्ड, जपान, इटलीमधील परिषदेतील अभ्यास दौऱ्यासाठी विशेष सन्मान मिळालेले आहेत. ते सिंगापूरच्या एशिया पॅसिफिक विज्ञान केंद्राचे संशोधन सल्लागार, अमेरिकन जिओफिजिकल युनियनचे सदस्य, नेरोबीच्या हवामानविषयक जर्नलच्या संपादकीय टीमचे सदस्य आणि इंडियन एरोसेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी असोसिएशनचे आजीव सदस्य आहेत. आपले संशोधन कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते अविरतपणे कार्य करतात. त्यांच्या या कार्याचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अनेक अनेक शुभेच्छा. संपन्न होतोय. संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट साधू जाधवर सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान संपन्न होतो.
माननीय डॉक्टर आतर सिंग पीपल सर यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. A very good morning to all of you. माननीय सुधाकर राव जाधवर एंड मंच पर बैठे हुए मंचासीन सभी को मेरा नमस्कार. और सबसे पहले मैं इस 5th साइंस फेस्टिवल 2024 के अवसर पर मुझे आमंत्रित करने के लिए आप सभी को मैं आमंत्रित आभार प्रकट करता हूं. और जैसा कि आप लोग जानते हैं, सर ने बताया जादवगढ़ ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन एक दशक से काफ़ी क्वालिटी एजुकेशन प्रदान कर रहा है, जो कि एक प्रशंसनीय और एक सराहनीय कार्य है. और जैसा साइंस के बारे में 2005 साइंस फेस्टिवल प्रोग्राम जो कि इस इंस्टीट्यूट ने ऑर्गेनाइज किया है, ये एक बहुत ही बड़ा, बहुत ही सराहनीय प्रशंसनीय कार्य है. और इसका आप लोगों के अपने व्यक्तित्व, अपनी साइंस, अपनी पढ़ाई करके इसमें आप लोग पार्टिसिपेट करेंगे, इसका फ़ायदा उठाएंगे और आगे अपने फ्यूचर को उज्जवल बनाएंगे. और जैसा कि हम साइंस के बारे में जानते हैं, साइंस एक बहुत अध्ययन करने का क्षेत्र है. और जो कि जैसा आप लोग यहाँ से शिक्षा ग्रहण करके अपने फ्यूचर, अपना भविष्य को इन डिफरेंट क्षेत्रों में एक अच्छा बनाएंगे. और मेरा जहाँ तक है कि साइंस एक बहुत ही अध्ययन करने का विषय है, जिसमें आप लोगों से मेरा अनुरोध है कि आप अच्छा पढ़ें. जैसा कि सर ने कहा है, इस इंस्टीट्यूट जो ग्रुप ऑफ साइंस के और रिसर्च के लिए काफ़ी मोटिवेट करते हैं स्टूडेंट को और स्कॉलरशिप प्रदान करते हैं. तो आप अच्छे मॉडल बनाएं और रिसर्च वर्क करें, इंटर्नशिप करें और अपना अच्छा एक क्वालिटी एजुकेशन लेके अपना फ्यूचर देश और विदेशों में बनाएं. और इसी के साथ मैं कहता हूँ धन्यवाद. थैंक यू. धन्यवाद सर. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व ज्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलं असे माननीय डॉक्टर आतार सिंग पीपल. संस्थेच्या वतीनं त्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं आणि त्याचा स्वीकार करून त्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. संस्थेच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत, पत्रकार बंधू या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत, यांचंही संस्थेच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने होईल.